एक मोठी बातमी समोर येते। राज्यात पहिल्या टप्प्यात 17 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर करण्यात आली। शेतकऱ्यांना 13,000 कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे असं कळतंय। 31 जुलैपूर्वी खात्यात हे पैसे जमा होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशी माहिती दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 532 शेतकऱ्यांचाच करण्यात आला समावेश। शासनामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पात्र पहिली यादी जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष लाभ जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असलेला हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो योजनेचा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। जुलैच्या पावसाने खरीपाला मिळाला दिलासा। 80% पेरण्या पूर्णत्वाकडे। जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिला होता, मात्र आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये खरीपाच्या जवळपास 80% पेरण्या पूर्ण झाल्या आहे। राज्यातील 3 लाख शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित। विशेष भूधारणा गटातील शेतकऱ्यांचे वर्गीकरण रखडले। परिणामी फार्मर आयडी विना कर्जमाफीसह पीक विमा आणि विविध कृषी शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे। इंटरनेट नसतानाही आता करता येणार UPI पेमेंट। राष्ट्रीय देयक महामंडळाद्वारे ही नवीन UPI सुविधा विकसित केली असून त्याद्वारे मोबाईलमध्ये इंटरनेट बॅलन्स नसले तरी पैसे काढणे व पाठवण्याचे काम होऊ शकते। कृषी पंप थकीत वीज बिल माफीचा सर्वाधिक लाभ पश्चिम महाराष्ट्राला। विदर्भाच्या वाट्याला 29.88% निधी जमा। उत्तर महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर तर मराठवाडा चौथ्या क्रमांकावर। शासनामार्फत शेतकऱ्यांचे 48,000 कोटी रुपयांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे। कशी होणार प्रगती? विम्यापोटी भरले 30 कोटी रुपये आणि मिळाले 3 कोटी रुपये। मागील खरीप हंगामामधील जालना जिल्ह्यातील 52,000 शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी विमा मंजूर झाला। तोही निधी रखडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। कर्जमुक्तीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, पालकमंत्री यांची माहिती। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या देखील येणार आहे। 5 वर्षात 13 पटींनी घटला मुंगाचा पेरा। यावर्षी हवामानातील अनिश्चितता आणि मान्सूनचा उशीर व पावसाचा खंड यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये मुंगाचा पेरा घटला आहे। अमरावती जिल्ह्यात 35 लाख शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्याद्वारे अमरावती जिल्ह्यामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। 14 कंपन्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस। यावर्षी राज्यातील अनेक भागामध्ये सोयाबीन बियाणे कंपन्यांद्वारा शेतकऱ्यांना धोका मिळाला असून बूस्टरसह परराज्यातील कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री केली आहे। दुचाकी चालवताना लागणार हेल्मेट केले अनिवार्य। राज्यातील सर्व दुचाकी वाहनधारकांना नियम मोडल्यास परवाना होणार रद्द। आजपासून शहर आयुक्तालयामध्ये अंमलबजावणी सुरू। दूध संकलन 50,000 लिटरने घटले। अनेक जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे बोगस दूध पुरवठ्यांचे धाबे दणाणले। रोजचे असणारे दूध पुरवठा तब्बल 50,000 लिटरने घटले आहे। गुळाचा किलोचा भाव आता 50 रुपयावर। क्विंटलला 4,700 रुपये भाव। उत्पादनाच्या चिंतेचे दर वाढण्याची शक्यता। साखरेच्या पाठोपाठ आता गुळाचा देखील भाव वाढला आहे। वीज बिल थकबाकीतून कोणत्या ग्राहकांना मिळणार लाभ? राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या विद्युत मोटर पंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना दिलासा। 500 शेतकऱ्यांचे झाले नुकसान। आणखीन एका कंपनीवर गुन्हा दाखल। बोगस कंपनीच्या निकृष्ट बियाणामुळे तब्बल 500 शेतकऱ्यांची 650 हेक्टरवरील पेरणी वाया गेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे थकीत 1400 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले। 2.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा। राज्य शासनाच्या निर्णयाने शेतकऱ्यांना होणार फायदा। सांगली जिल्ह्यातील अपडेट। शेत शिवारामध्ये राबणाऱ्या महिलाही शेतकरीच कर्ज योजनेसाठी होणार पात्र। राज्यातील लाखो महिलांना मिळणार याचा लाभ। महिलांच्या नावावर सातबारा नसला तरी मिळणार प्रमाणपत्र। कोमेजलेली पिके पावसामुळे तरारली।
कंडोळी परिसरामध्ये शेतकऱ्यांना दिलासा. मागील जून महिना पावसाअभावी कोरडा गेला, मात्र आता सध्या समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिकांना मिळाले नवसंजीवनी. किडींचा प्रादुर्भाव, कीटकनाशक फवारणीमध्ये सावधगिरी बाळगा. सध्या पावसामुळे खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असून कापूस, सोयाबीन व तूर पिकाला किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याद्वारे फवारणीचे काम सुरू. शेतमालाला हमीभाव देणारा कायदा तातडीने मंजूर करा. तसेच शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविणारे कथित अमेरिकन डील सारखे कायदे रद्द करून सर्व शेतमालाला कायदेशीर हमीभाव MSP देणारा कायदा करावा, अशी शेतकऱ्यांनी केली मागणी. स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांची 3 महिन्यामध्ये 21.60 लाखांची बचत. महावितरणातर्फे ग्राहकांना दिवसा वीज वापरण्यावर सवलत देण्यात येत आहे. त्याद्वारे अनेक लाभार्थ्यांचा फायदा होत आहे. ओलावा टिकवण्यासाठी डवळणी व खुरपणींचा आटापिटा सुरू. सध्या राज्यातील सर्वच भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस झाल्याने शेतकऱ्याद्वारे डवळणी व खुरपणींचे कामे सुरू झाली आहे. कृषी विभागही मदतीला, शेतकऱ्यांना मिळणार ड्रोन. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर कडबाकुट्टी व फवारणीसाठी ड्रोन दिले जात आहे. लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर, नदी नाल्यांना आला पूर. नाशिक जिल्ह्यातील वळवण, मालेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले व 10 तलाव तुडुंब भरले असून पाणी पातळीत झाली वाढ. 1,42,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीची लागली प्रतीक्षा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, ज्याद्वारे शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांचा मिळणार फायदा. परभणी जिल्ह्यातील अपडेट. युरियाच्या 1,500 मेट्रिक टनाचा बफर स्टॉक उठविला. जिल्ह्यामध्ये मुबलक खताचा साठा. DPचा संपूर्ण बफर स्टॉक खुला केला. शेतकऱ्यांनो, जादा पैसे मागेल्यास करा तक्रार. अकोला जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीची केवळ घोषणाच, शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे सर्व याद्याची. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा. कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 थकबाकीदारांना कर्जमाफीचा मिळू शकतो लाभ. पावसाळ्यामध्ये रानभाज्यांना मागणीचा बहर. पोषण व औषधी गुणधर्मामुळे रानभाज्या खाणे शरीरासाठी चांगले असते. त्यामुळे बाजारामध्ये सध्या कटुरलेला 200 ते 250 रुपयांचा मिळत आहे भाव. तूर पीक विम्याची थट्टा. 2,000 शेतकऱ्यांना अवघे 890 रुपये पीक विमा. 18 लाखांची तुटपुंजी भरपाई मिळाल्याने शेतकरी झाले आक्रमक. 2 महसूल मंडळे मात्र वंचित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. खरीपासाठी पीक विमा नोंदणी सुरू. 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन. खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये घ्यावा सहभाग. 17 मंडळांमध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा. आमदार राजेश विटेकर यांची माहिती. 2024 मधील प्रलंबित महसूल मंडळापैकी 5 महसूल मंडळांना 37 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील अपडेट. 2 लाखाच्या कोथिंबिरीवर पावसाचे पाणी. पिंपळगाव वसमत येथे काढणीस आलेल्या कोथिंबीर पावसामुळे पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अवघ्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे झाले नुकसान. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर. 56 लाख पैकी 533 शेतकऱ्यांचा समावेश. कर्जमाफीसाठी 36,585 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. संपूर्ण यादी बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत चला. कृषी पंप थकीत वीज बिल माफीचा सर्वात. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या.
अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.